Hello everyone, welcome back to our next lecture of haloalkanes and haloarenes. haloalkanes chemical properties आपण डिस्कस करत होतो. कालच्या लेक्चरला आपण कोणती केमिकल प्रॉपर्टी डिस्कस केली? डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ अल्किन बघितलं and रिएक्टिव्हिटी विथ मेटल्स. तर रिएक्टिव्हिटी विथ मेटल्स मध्ये आपण वर्ड सिंथेसिस बघितलेलं होतं, रिएक्शन विथ सोडियम मेटल. ओके, सो आज आपण काय बघायचं आहे? ग्रिग्नार्ड्स रिएजंट फॉर्मेशन. ऍक्च्युली ग्रिग्नार्ड्स रिएजंट फॉर्मेशन जे आहे ना बाळांनो, हे ग्रिग्नार्ड्स रिएजंट आपण फॉर्म करताना मॅग्नेशियम मेटल यूज करतो. काय यूज करतो? मॅग्नेशियम मेटल काय करतो तर यूज करतो. सो बघा, ग्रिग्नार्ड्स रिएजंट फॉर्मेशन बाय युजिंग व्हॉट? बाय युजिंग मॅग्नेशियम मेटल. ग्रिग्नार्ड्स रिएजंट तर आपण बनवतो, पण कसं? तर बाय युजिंग magnesium metal. See, Grignard's reagent is one of the most important reagent prepared because this Grignard's reagent is highly reactive in nature. पहिली गोष्ट, and दूसरी गोष्ट, it is used for the formation of various organic compounds like maybe primary alcohol, secondary alcohol, tertiary alcohol असू दे, कार्बोक्सिलिक ऍसिड्स असू देत, अमाइन्स असू देत, कीटोन्स असू देत, ह्या सगळ्यांच्या फॉर्मेशन मध्ये आपण काय करतो तर ग्रिग्नार्ड्स रिएजंट वापर करून हे कंपाऊंड फॉर्म करू शकतो. प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल, कार्बोक्सिलिक ऍसिड्स, कीटोन्स आणि काय राहिलं असेल ते पण आपण विथ द हेल्प ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट काय करू शकतो तर प्रिपेअर करू शकतो. ठीक आहे, आता बघा सगळ्यात पहिला काय रिएक्शन आहे? जेव्हा तुम्ही अल्किल हॅलाइड घेताय किंवा तुम्ही अरोमॅटिक हॅलाइड घेताय, कोणताही हॅलाइड घ्या, अल्किल हॅलाइड घ्या किंवा अरिल हॅलाइड घ्या, ह्या अरिल हॅलाइडला किंवा अल्किल हॅलाइडला कोणाबरोबर ट्रीट करताय? मॅग्नेशियम मेटल. कोणाबरोबर ट्रीट करताय? मॅग्नेशियम मेटल. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. काय होतंय? हे R-X च्या मध्ये मॅग्नेशियम बसतं, म्हणजे आपल्याला इथं मिळताना काय मिळते तर R-Mg-X. ह्याचं नाव आहे अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. पण या अल्किल मॅग्नेशियम हॅलाइडलाच आपण ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हणतो. किंवा इथं आपल्याला मिळताना हा अरोमॅटिक ग्रुप आहे C6H5 Mg आणि इथं काय येणार आहे तर हॅलोजन. हा फिनिल मॅग्नेशियम हॅलाइड मिळाला. अगेन इट इज अ ग्रिग्नार्ड्स रिएजंट. हे दोन्ही ग्रिग्नार्ड्स रिएजंट आहे. जेव्हा अल्किल हॅलाइड मध्ये मॅग्नेशियम ऍड होतो मध्ये, त्याला आपण काय म्हणतो तर ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हणतो. आता हा जो ग्रिग्नार्ड्स रिएजंट असतो ह्यामधले बॉन्ड्स बघा, हा कसा असतो? इथं बघा, हा R-Mg-X बॉन्ड आहे. हा Mg-X बॉन्ड कसला बॉन्ड आहे तर आयोनिक कॅरेक्टर म्हणतो आपण. ह्या Mg-X बॉन्डला कसला कॅरेक्टर आहे? आयोनिक कॅरेक्टर. कसला कॅरेक्टर आहे? आयोनिक कॅरेक्टर. कसला कॅरेक्टर आहे? आयोनिक कॅरेक्टर असं आपण म्हणतो. आणि R-Mg बॉन्डला कसा म्हणतो कॅरेक्टर? पार्शियल कोव्हॅलेंट कॅरेक्टर. सो आपल्याला असं दिसतंय की ग्रिग्नार्ड्स रिएजंट मध्ये जे दोन बॉन्ड आहेत R-Mg, त्याला पार्शियल पोलार कोव्हॅलेंट कॅरेक्टर येतं. पोलार कोव्हॅलेंट, हा पार्शियल पोलार कोव्हॅलेंट कॅरेक्टर येतं आणि Mg-X ला आयोनिक कॅरेक्टर येतं. मे बी दिस इज द रिझन दॅट अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड इज हायली रिएक्टिव्ह रिएजंट आणि ज्याला आपण वेगवेगळ्या कंपाऊंड फॉर्म करण्यासाठी वापरतो, लाईक प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ऍसिड्स. ओके फाईन, ठीक आहे. आता हा जो आहे ना, एक लक्षात घ्या की हा जो ग्रिग्नार्ड्स रिएजंट आहे ना R-Mg-X, हा प्रोटॉइक सॉल्व्हेंट्स मध्ये अनस्टेबल आहे. प्रोटॉइक सॉल्व्हेंट्स म्हणजे वॉटर, त्यानंतर अल्कोहोल, अल्कोहोल R-OH आणि अमोनिया, अमोनिया R-Mg-X प्लस NH3. इथं काय होतंय? नॉर्मली बघा ग्रिग्नार्ड्स रिएजंट मध्ये मॅग्नेशियम जो असतो ना, त्या मॅग्नेशियम पॉझिटिव्ह मेटल आहे म्हणून चार्ज प्लस असतो
आणि हा अल्किल ग्रुप वरती चार्ज काय असतं मायनस. जेव्हा तुम्ही एखाद्या ग्रिग्नार्ड्स रिएजंटला प्रोटॉइक सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व्ह करताय, परत हा मायनस आहे आणि हा काय तर हा मायनस आहे आणि हा काय तर प्लस. परत ह्या ग्रिग्नार्ड्स रिएजंट मध्ये हा मायनस आणि हा काय तर प्लस. ठीक आहे. आता H काय असतं प्लस, OH काय असतं मायनस. परत इथं RO मायनस असतं आणि H काय असतं तर प्लस. आणि हा अल्कोहोलिक अमोनिया जो आहे हा NH2 काय असतं तर मायनस आणि H काय आहे तर प्लस. समजते का मी काय सांगितलं? सो इथं ह्या सगळ्या केसमध्ये जिथं जिथं पार्शियल प्लस MgX आहे ना, तो पार्शियल प्लस MgX हा रिप्लेस केला जातो H प्लस किंवा होतोच, रिप्लेस नाही करत, होतो. कारण ग्रिग्नार्ड्स रिएजंट हा अनस्टेबल आहे वॉटरमध्ये, अल्कोहोलमध्ये किंवा अमोनियामध्ये. ते प्रोटॉइक सॉल्व्हेंट्स आहे जे H प्लस आयन देण्याची क्षमता ठेवतात. मग परत हा MgX जो बॉन्ड आहे हा कोण रिप्लेस करतं तर H प्लस आहे. परत हा MgX जो आहे हा कोण रिप्लेस करतं तर H प्लस आहे. सो त्यामुळे काय होतं तुम्हाला ना ग्रिग्नार्ड्स रिएजंट पासून अल्केन मिळतात. पण का अल्केन मिळतात? कारण तो ग्रिग्नार्ड्स रिएजंट काय असतो तर अनस्टेबल. हे बघा MgX आणि हा ग्रुप कोणता आला तर OH. ठीक आहे. परत डिकम्पोज होणार R-Hच मिळणार आहे. MgX रिप्लेस होऊन H प्लसच येणार आहे. आणि परत इथं काय येणार आहे तर MgX आणि इथं काय येणार आहे तर OR. परत इथं काय येणार आहे हा R-H प्लस इथं काय येणार आहे तर MgX आणि इथं काय येणार आहे तर NH2. इथं NH2 सगळीकडे हायड्रोजन ऍटम रिप्लेस होणार. हे लक्षात घ्या की ग्रिग्नार्ड्स रिएजंट हा अनस्टेबल आहे प्रोटॉइक सॉल्व्हेंट्स मध्ये. मग प्रोटॉइक सॉल्व्हेंट्स कोण आहेत? वॉटर, अल्कोहोल आणि अमोनिया. वॉटर, अल्कोहोल आणि अमोनिया मध्ये कोण आहे? वॉटर, अल्कोहोल आणि अमोनिया मध्ये H प्लस आयन आहे. हे बघा हा H प्लस आयन आहे, हा H प्लस आयन आहे आणि हा अमोनियाला सेपरेट केलंय NH2 आणि H. हा हायड्रोजन ऍटम काय होतो या MgX ला रिप्लेस करतो. हायड्रोजन ऍटम MgX ला रिप्लेस करतो. हायड्रोजन ऍटम MgX ला रिप्लेस करतो. आणि हे रिप्लेस करून आपल्याला मिळतात काय तर अल्केन्स. हे मी तुम्हाला दाखवली आता रिॲक्शन, कारण खूप सीईटीचे क्वेश्चन जे 2024-25 चे आहेत ह्यामध्ये हा प्रकारचा क्वेश्चन होता की ग्रिग्नार्ड्स रिएजंटचं वॉटर बरोबर रिॲक्शन झालं तर काय होणार, ग्रिग्नार्ड्स रिएजंट अल्कोहोल बरोबर रिॲक्ट झालं तर काय होणार आहे, किंवा ग्रिग्नार्ड्स रिएजंट जो आहे तो अमोनिया बरोबर रिॲक्ट झाला तर काय होणार आहे. तर इट विल डिकम्पोज अँड फॉर्म अल्केन बिकॉज ग्रिग्नार्ड्स रिएजंट हा अनस्टेबल असतो वॉटरमध्ये. ग्रिग्नार्ड्स रिएजंट नो डाऊट हायली रिॲक्टिव्ह आहे कारण त्यामध्ये कोव्हॅलेंट कॅरेक्टर पण आहे आणि आयन आहे. R वरती पार्शियल मायनस, Mg वरती पार्शियल प्लस, तसंच यावरती आयोनिक कॅरेक्टर प्लस आणि हॅलाइड वरती मायनस. सो असे दोन कॅरेक्टर असल्यामुळे ग्रिग्नार्ड्स रिएजंट हा हायली रिॲक्टिव्ह रिएजंट बनतो. आणि नो डाऊट तो ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्येच फॉर्म होतो. ग्रिग्नार्ड्स रिएजंट जर असेल तर ड्राय इथरच सॉल्व्हेंट असायला पाहिजे, तो त्यामध्ये स्टेबल राहतो. पण जर वॉटर किंवा अमोनिया किंवा अल्कोहोल घेतला तर तो अनस्टेबल आहे आणि डिकम्पोज होतो अल्केन्स मध्ये. समजते? ठीक आहे. आता नेक्स्ट बघा. एक्झाम्पल ग्रिग्नार्ड्स रिएजंट फॉर्मेशन. हा मॅग्नेशियम CH3Br आहे, मिथाइल ब्रोमाइड आहे. ह्या मिथाइल ब्रोमाइडला मॅग्नेशियम मेटल बरोबर ट्रीट केलं कोणाच्या प्रेझेन्स मध्ये तर ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. तर मला मिळताना काय मिळणार आहे तर CH3MgBr. CH3MgBr इज मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. हा कोण आहे? मिथिल मॅग्नेशियम काय आहे तर ब्रोमाइड आहे. ठीक आहे. सिमिलरली इथं काय घेतला CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Cl प्लस मॅग्नेशियम मेटल कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. तर इथं मिळताना परत काय मिळणार आहे CH3 CH2 MgCl. हा काय असणार आहे तर इथिल मॅग्नेशियम क्लोराइड. हा ग्रिग्नार्ड्स फॉर्मेशन. समजलं का बाळांनो? समजते का? ठीक आहे. बघा आतापर्यंत आपण काय काय बघितलं. आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड बघत होतो.
त्यामध्ये पहिला आपण बघितलं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, पहिली टाइप ऑफ रिएक्शन होती. त्यानंतर डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ काय बघितलं तर अल्किल हॅलाइड. तिसरं आपण बघितलं रिॲक्टिव्हिटी विथ मेटल्स, म्हणजे अल्किल हॅलाइड जे आहेत हे हायली रिॲक्टिव्ह मेटल्स बरोबर रिॲक्ट होतात. ते सोडियम मेटल वर्थ सिंथेसिस, आणि मॅग्नेशियम मेटल असेल तर ग्रिग्नार्ड्स रिएजन. हे समजलं. हे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड झाले. पण थोडंसं आपल्याला मेकॅनिझम डिस्कस करायचं आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचं. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचे दोन मेकॅनिझम्स आपल्याला अंडर स्टडी आहेत, SN1 मेकॅनिझम आणि SN2 मेकॅनिझम. SN1 आणि SN2 मेकॅनिझमला डिस्कस करण्याआधी एक कन्सेप्ट आहे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. कारण जे प्रोडक्ट आहेत ना SN1 आणि SN2 चे, ते त्या पर्टिक्युलर कन्सेप्ट नाही येतात, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीच्या थोडं कन्सेप्ट वापरून येतात. त्यामुळे सगळ्यात पहिला आपण ह्या पुढचा पॉईंट काय डिस्कस करायचा आहे तर ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. काय डिस्कस करायचं आहे? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. आता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी बद्दल सांगायच्या आधी बघा की मला असं वाटतंय की तुम्ही आयसोमेरिझम हा पॉइंट बघितलेला होता. त्या आयसोमेरिझम मध्ये दोन आयसोमेरिझम असतात, एक स्ट्रक्चरल आयसोमेरिझम असते आणि एक स्टेरिओ आयसोमेरिझम असते. त्या स्टेरिओ आयसोमेरिझम मध्ये दोन प्रकार असतात, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. कोणता असतो? जॉमेट्रिकल आयसोमेरिझम एक असतो आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम एक असतो. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम एक असतो आणि काय असतो? ऑप्टिकल आयसोमेरिझम. ते ऑप्टिकल आयसोमेरिझम इज रिलेटेड टू ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ऑप्टिकल आयसोमेरिझम इज रिलेटेड टू ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. आता मी जे सांगते ना पॉइंट्स, ते सगळे प्रॉपरली लक्षात घ्या आणि मग बघूया काय असतं आणि काय नसतं. ठीक आहे? ओके. आता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी डिस्कस करण्यासाठी, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीची कन्सेप्ट डिस्कस करण्यासाठी थोडा एक आपण अरेंजमेंट बघूया काय असते आणि मग पुढे डिस्कस करूया ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. काय करते मी? पॉलिक्रोमॅटिक लाईट घेते. कसली लाईट घेते? पॉलिक्रोमॅटिक लाईट. पॉलिक्रोमॅटिक लाईटचं मिनिंग काय असतं रे बाळांनो? व्हॉट इज द मिनिंग ऑफ पॉलिक्रोमॅटिक लाईट? व्हॉट इज द मिनिंग ऑफ पॉलिक्रोमॅटिक लाईट? पॉलिक्रोमॅटिक लाईट म्हणजे अशी लाईट जी सगळ्या डिरेक्शन, म्हणजे मल्टी कलर आहे, जी काय आहे? मल्टी कलर. पॉलिक्रोमॅटिक लाईट. पॉलिक्रोमॅटिक लाईट मध्ये आपल्याला सगळ्या वेवलेंथची लाईट मिळतात. दिस इज पॉलिक्रोमॅटिक लाईट. पॉलिक्रोमॅटिक लाईट इज अ मिक्सचर ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ लाईट. ही कोण आहे तर ही पॉलिक्रोमॅटिक लाईट. पॉलिक्रोमॅटिक लाईट इज अ मिक्सचर ऑफ डिफरंट वेवलेंथ्स ऑफ लाईट. विथ युअर कलर्स म्हटला तरी चालेल, व्हायोलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो. बरं. आणि हे जी पॉलिक्रोमॅटिक लाईट आहे, ह्या पॉलिक्रोमॅटिक लाईट मधून मला सिंगल मोनोक्रोमॅटिक लाईट पाहिजे. मग मी काय करणार आहे? ह्या पॉलिक्रोमॅटिक लाईटच्या मिक्सचर मधून मी काय करणार आहे तर एक मोनोक्रोमॅटिक लाईट ऑब्टेन करणार आहे. म्हणजे अशी लाईट जी फक्त एकाच डिरेक्शनला काय, म्हणजे जी सिंगल वेवलेंथची आहे. अशी लाईट जी सिंगल वेवलेंथची आहे. ठीक आहे, जर समजून घ्या काय. आता इथं बघा, पॉलिक्रोमॅटिक लाईट होती, त्या पॉलिक्रोमॅटिक लाईट पासून मी कसली लाईट घेतली तर मोनोक्रोमॅटिक लाईट. आता मोनोक्रोमॅटिक लाईट अशी लाईट ज्याची वेवलेंथ सिंगल आहे, पण ती व्हायब्रेट होताना सगळ्या प्लेन्स मध्ये व्हायब्रेट होते. XY प्लेन मध्ये पण व्हायब्रेट होते, YZ प्लेन मध्ये व्हायब्रेट होते आणि XZ प्लेन मध्ये पण व्हायब्रेट होते. ही मोनोक्रोमॅटिक लाईटच आहे, पण ही मोनोक्रोमॅटिक लाईट जी आहे 3 डायमेन्शनली सगळ्या प्लेन्स मध्ये व्हायब्रेट होत असते. दिस इज मोनोक्रोमॅटिक लाईट. आपण पॉलिक्रोमॅटिक लाईट पासून कसली लाईट ऑब्टेन केली तर मोनोक्रोमॅटिक लाईट. आणि ही मोनोक्रोमॅटिक लाईट जी आहे ही सगळ्या डिरेक्शनला व्हायब्रेट होते. म्हणजे नॉर्मली लाईट ही ट्रॅव्हल होताना ट्रान्सव्हर्स वेच्या फॉर्म मध्ये ट्रॅव्हल होते. मग हा जर XY प्लेन आहे तर ही अशी ट्रॅव्हल होते. XZ प्लेन म्हटला तर XZ प्लेनला पण ट्रॅव्हल होते. ऍक्च्युली 3 डायमेन्शनल, मला तेवढं काही चांगलं ड्रॉ करता येत नाही, माझा डायग्राम तेवढा काही चांगला नाहीये. तुम्ही फक्त इमॅजिन करा की जी मोनोक्रोमॅटिक लाईट आहे ती मोनोक्रोमॅटिक लाईट व्हायब्रेट होताना XY प्लेनला पण व्हायब्रेट होतीये, YZ प्लेनला पण व्हायब्रेट होतीये आणि XZ प्लेनला पण व्हायब्रेट होतीये. म्हणजे जी लाईट आहे मोनोक्रोमॅटिक लाईट ती सगळ्या डिरेक्शन्सला व्हायब्रेट होतीये प्रपागेट होताना, म्हणजे फर्दर पुढे जाताना. मला तशी लाईट नको आहे. मला ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी डिस्कस करण्यासाठी
एखाद्या सोल्युशनची, आपण सोल्युशनची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी डिस्कस करणार आहे. आपण सोल्युशनची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी डिस्कस करणार आहे. सो एखाद्या सोल्युशनची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी डिस्कस करण्यासाठी मला प्लेन पोलराइज्ड लाईट पाहिजे असते, ज्याला आपण पीपीएल म्हणतो. काय म्हणतो आपण ज्याला? पीपीएल प्लेन पोलराइज्ड लाईट. मग ती प्लेन पोलराइज्ड लाईट कशी ऑप्टेन होते? तर प्लेन पोलराइज्ड लाईट कशी ऑप्टेन होते बघा, आपण काय करतो, मोनोक्रोमॅटिक लाईट घेतो आणि त्या मोनोक्रोमॅटिक लाईटला निकोल्स प्रिझम मधून पास करतो. कसल्या प्रिझम मध्ये पास करतो? निकोल्स प्रिझम. आता निकोल्स प्रिझम कसा असतो? तर निकोल्स प्रिझम मध्ये काय केलेलं असते? निकोल्स प्रिझम मध्ये काय केलेलं असतात की 2 प्रिझम्स घेतलेले असतात. दोन प्रिझम घेतलेले असतात, 2 प्रिझम घेतलेले असतात आणि त्या 2 प्रिझम मध्ये कॅल्साइट क्रिस्टल CaCO3 ऍड केलेलं असतं, कॅनडा बाल्सम ज्याला आपण म्हणतो. 2 प्रिझम्स घेऊन जेव्हा आपण कॅल्साइट क्रिस्टलना त्याला फ्यूज करतो, ह्याला आपण कसला प्रिझम म्हणतो? तर निकोल्स प्रिझम म्हणतो. ह्याला आपण कसला प्रिझम म्हणतो? निकोल्स प्रिझम. माझा डायग्राम तेवढं चांगलं आलेलं नाहीये, मला चांगलं वाटत नाहीये. ठीक आहे, इथे बघ, निकोल्स प्रिझम म्हणजे 2 प्रिझम असतात, ते H2H जॉईन केले जातात आणि त्यामध्ये कॅल्साइट क्रिस्टल म्हणजे CaCO3 भरलं जातं आणि त्याला फ्यूज केलं जातं, चिटकवलं जातं कॅल्साइट क्रिस्टल. ह्याला आपण काय म्हणतो? तर निकोल्स प्रिझम म्हणतो. तर निकोल्स प्रिझमचं काम काय आहे? निकोल्स प्रिझमचं काम आहे पोलरायझेशन. पोलरायझेशन म्हणजे काय असतंय? ऍक्च्युली इथं पोलरायझेशन म्हणजे थोडी कन्सेप्ट वेगळी आहे. इट इज अ पोलरोमीटर पण आपण म्हणतो. हा जो मोनोक्रोमॅटिक लाईट आहे, ही मोनोक्रोमॅटिक लाईट मध्ये जे सगळी डिरेक्शनला व्हायब्रेट होते, XY प्लेनला पण, YZ प्लेनला पण आणि XZ प्लेनला पण, तर त्या मल्टी म्हणजे सगळ्या डिरेक्शनला व्हायब्रेट होणारी लाईट पासून एकाच डिरेक्शनला व्हायब्रेट होणारी लाईट आपण ऑब्टेन करतो. सिंगल प्लेनला व्हायब्रेट होणारी, ही सगळ्या प्लेन्सला व्हायब्रेट होतीये. XY प्लेनला पण व्हायब्रेट होतीये, YZ प्लेनला पण व्हायब्रेट होतीये, XZ प्लेनला पण व्हायब्रेट होते. पण मला अशी लाईट पाहिजे, पीपीएल प्लेन पोलराइज लाईट म्हणजे अशी लाईट जी फक्त एकाच डिरेक्शनला व्हायब्रेट होतीये. XY प्लेन तर XY, YZ प्लेन तर YZ, XZ प्लेन तर XZ. मग अशी जर मला लाईट पाहिजे तर मी याला काय करणार आहे? निकोल्स प्रिझम मधून पास करणार आहे. जेव्हा मी याला निकोल्स प्रिझम मधून पास करतो, तर त्या निकोल्स प्रिझम मधून बाहेर पडणारी जी लाईट असते बाळांनो, जी निकोल्स प्रिझम पासून बाहेर पडणारी जी लाईट असते, ही जी निकोल प्रिझम पासून बाहेर पडणारी जी लाईट असते, ही फक्त आता एकाच डिरेक्शनला व्हायब्रेट होते. XY प्लेन तर XY प्लेन, YZ प्लेन तर YZ प्लेन, XZ प्लेन तर XZ प्लेन. निकोल प्रिझमनं केलं काय? निकोल प्रिझमनं एकच प्लेन मध्ये व्हायब्रेट होणारी लाईटला काय केलं? मोनोक्रोमॅटिक लाईटला काय केलं? प्लस केलं. बाकीचे जे दुसऱ्या डिरेक्शनला व्हायब्रेट होणारी जी लाईट होती, मोनोक्रोमॅटिकच लाईट, पण ती YZ आणि XZ ला सिंगल वेव्हलेंथ जी सगळ्या डिरेक्शनला व्हायब्रेट होत होती, त्यातली एकाच डिरेक्शनची पास होणारी ह्या निकोल प्रिझम मधून बाहेर पडली. ह्याला आपण म्हणतो प्लेन पोलराइज्ड लाईट, पीपीएल. निकोल प्रिझमचं काम सांगते तुम्हाला. एकच मिनिट. इथं बघा, निकोल प्रिझमचं ऍक्च्युली काम काय असतंय? सो निकोल प्रिझम आहे ना, तो असा एक फिल्टर म्हणून ऍक्ट होतो. स्क्रीन काइंड ऑफ असतो असं विचार करा. एखादी जाळी खिडकीला असते बघा, हॉरिझॉन्ट अशी. निकोल प्रिझमचं असं लाइनिंग असतात, असं अंडरस्टँड करून घ्या. ठीक आहे, हे निकोल प्रिझम आहे. म्हणजे निकोल प्रिझममुळे असं अरेंजमेंट क्रिएट होते जे स्क्रीनिंग साठी वापरलं जातं. आता त्या स्क्रीनिंग मध्ये काय होतं? इथूनच लाईट पास होणार.
अशी म्हणजे ही जी लाईट आहे जी ह्याला पॅरलल आहे, ह्या प्लेनला ही जी अशी जर असेल तर ह्याला पॅरलल असणारी लाईटच पास होणार आहे ह्यातून. अशी लाईट पास होणार नाही, फक्त अशीच लाईट पास होणार. म्हणजे निकोल प्रिझम फिल्टर आउट करते. फिल्टर आउट कोणाला करते? त्याची जी काही स्क्रीन आहे त्याला पॅरल असणारीच लाईटला तो पास करतो. जी फक्त एक्स, हे बघा, हा जर एक्स वाय प्लेनला असेल पॅरल, ही जी स्क्रीन आहे ही जर एक्स वाय प्लेनला पॅरल असेल तर ही एक्स वाय प्लेनला पॅरल असणाऱ्या लाईटलाच बाहेर पडणार आहे. हे बघा, इथूनच पार होणार आहे, इथून बाहेर पडणार नाही. पोलरोमीटर निकोल्स प्रिझम फिल्टर आउट करतो. जर एक्स वाय प्लेनला पॅरल असेल तर एक्स वाय प्लेनला पॅरल असणाऱ्याच लाईटला तो पास करतो, मोनोक्रोमॅटिक लाईटला. वायझेड प्लेनला व्हायब्रेट होणारे आणि एक्झेड प्लेनला व्हायब्रेट होणाऱ्या लाईटला तिथून पास करत नाही. समजते का निकोल प्रिझमचं काम? निकोल प्रिझमचं काम असं आहे की तो फक्त एक्स वाय प्लेनला पॅरल असेल, जर निकोल प्रिझमची स्क्रीन एक्स वाय प्लेनला पॅरल असेल तर त्या प्लेन मधलेच फक्त लाईट त्यातून त्याला पास करतो, एक्स वाय प्लेन मधली. वायझेड आणि एक्झेडची कॅन्सल करतो. आणि ती जी बाहेर पडणारी लाईट आहे जी फक्त एकाच डिरेक्शनला काय होतीये? व्हायब्रेट. जी बाहेर पडणारी लाईट आहे आणि जी एकाच डिरेक्शनला काय होतीये? व्हायब्रेट, त्याला आपण काय म्हणतो तर प्लेन पोलराइज्ड लाईट. बाळांनो, त्याला आपण काय म्हणतो? प्लेन पोलराइज्ड लाईट. पॉलिक्रोमॅटिक लाईट होती, त्यातून मोनोक्रोमॅटिक लाईट ऑब्टेन केली. मोनोक्रोमॅटिक लाईट सिंगल वेव्हलेंथची लाईट आहे, पण ती सगळ्या प्लेन्सला व्हायब्रेट होते. एक्स वाय डिरेक्शनला पण, एक्स वाय प्लेनला पण व्हायब्रेट होते, वायझेड प्लेनला पण व्हायब्रेट होते आणि एक्झेड प्लेनला पण व्हायब्रेट होते. मग त्यासाठी आपण ह्याला निकोल्स प्रिझम मधून पास केलं. कशामधून पास केलं? निकोल्स प्रिझम मधून पास केलं. निकोल्स प्रिझमचं काम आहे फिल्टरिंग. फिल्टरिंग मध्ये त्यांना फक्त एकाच डिरेक्शनला व्हायब्रेट होणारी लाईट पुढे ढकलली. जी दुसऱ्या दोन प्लेनला व्हायब्रेट होणारी होती त्या लाईटला त्यांना काढून टाकलं, ते व्हायब्रेशन्स काढून टाकले. मग अशी लाईट जी फक्त एकाच डिरेक्शनला व्हायब्रेट होतीये त्याला आपण पीपीएल म्हणतो. पीपीएल म्हणजे काय असते तर प्लेन पोलराइज्ड लाईट. पीपीएल म्हणजे कोण असते तर प्लेन पोलराइज्ड लाईट. आता ही जी प्लेन पोलराइज्ड लाईट आहे ना, ह्याला मी एखाद्या सोल्युशन मधून पास करतो, ऑर्गॅनिक सोल्युशन मधून. ही जी प्लेन पोलराइज्ड लाईट जी आहे ह्याला मी कशातून पास करणार आहे तर ऑर्गॅनिक सोल्युशन मधून. कशातून पास करणार आहे? ऑर्गॅनिक सोल्युशन मधून. कशातून पास करणार आहे? ऑर्गॅनिक सोल्युशन मधून. हे बघा, ही जी प्लेन पोलराइज्ड लाईट आहे ह्याला मी कशातून पास केलं तर ऑर्गॅनिक सोल्युशन. कंटेनर समजून घ्या, जरा विचित्र आहे पण ठीक. मग ही जी प्लेन पोलराइज्ड लाईट आहे हे जेव्हा मी एखाद्या ऑर्गॅनिक सोल्युशन मधून पास करते, ठीक आहे, ऑर्गॅनिक सोल्युशन मधून काय करते? पास करते. तर माझ्याकडे दोन सिच्युएशन पॉसिबल आहेत आत्ताच्या घडीला. तर किंवा ठीक आहे, दोन सिच्युएशन पहिला सांगते, मग दुसरी पण सिच्युएशन सांगते. जर ही प्लेन पोलराइज्ड लाईट जी आहे ह्या ऑर्गॅनिक सोल्युशन मधून पास झाली आणि ती जी प्लेन पोलराइज्ड लाईट आहे एकतर ती क्लॉकवाइज डिरेक्शनला डिफ्लेक्ट होते, ऑप्टिकल सोल्युशन मधून पास, ऑप्टिकल नाही, सोल्युशन मधून पास झाल्यानंतर प्लेन पोलराइज्ड लाईट जेव्हा सोल्युशन मधून पास झाली तेव्हा एकतर ती क्लॉकवाइज डिफ्लेक्ट झाली किंवा क्लॉकवाइज ऐवजी काय झाली? अँटी क्लॉकवाइज डिफ्लेक्ट झाली. जी ऑर्गॅनिक सोल्युशन मध्ये प्लेन पोलराइज्ड लाईट जेव्हा मी ऑर्गॅनिक सोल्युशन मधून पास केलं आणि ऑर्गॅनिक सोल्युशन मधून बाहेर आलं तर एकतर ती क्लॉकवाइज रोटेट झाली किंवा अँटी क्लॉकवाइज रोटेट झाली. जर ती क्लॉकवाइज रोटेट झाली किंवा अँटी क्लॉकवाइज, प्लेन पोलराइज्ड लाईट जर रोटेट झाली तर तो ऑर्गॅनिक सोल्युशन ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. म्हणजे त्याला लाईट वरती त्यांना काहीतरी फरक पडला, लाईटच्या डिरेक्शनला चेंज केलं, म्हणून त्याला म्हणतात ऑप्टिकली ऍक्टिव्ह सोल्युशन. मी काय सांगितलं लक्षात आहे अनेकदा? ही जी प्लेन पोलराइज्ड लाईट आहे ह्याला जर मी एखाद्या सोल्युशन मधून पास केलं आणि ती पास झाल्यानंतर ती जी लाईट आहे एकतर क्लॉकवाइज रोटेट झाली किंवा अँटी क्लॉकवाइज रोटेट झाली, कोणत्याही डिरेक्शनला डिरेक्शनला जर ती डिफ्लेक्ट झाली प्लेन पोलराइज्ड लाईट सोल्युशन मधून पास केल्यानंतर, तर तो सोल्युशन ऑप्टिकली ऍक्टिव्ह सोल्युशन होता. ठीक आहे. मग जर सोल्युशन ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे, जर सोल्युशन ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे आणि ती जी लाईट जी बाहेर पडणारी आहे ती
क्लॉकवाईज डिरेक्शनला व्हायब्रेट झाली आहे, तर त्या सोल्युशनला, त्या ऑर्गॅनिक सोल्युशनला मी काय म्हणणार आहे, तर डेक्स्ट्रो रोटेटरी सोल्युशन. तो ऑर्गॅनिक सोल्युशन कसा आहे, तर डेक्स्ट्रो रोटेटरी आहे. त्याला आपण रिप्रेझेंट करताना डी और प्लस साइन रिप्रेझेंट करतो. स्मॉल डी, कॅपिटल डी नाही, स्मॉल डी, कॅपिटल डी नाही, स्मॉल डी. स्मॉल डी किंवा कशाने रिप्रेझेंट करतो, तर प्लस. ठीक आहे. सिमिलरली हा जो प्लेन पोलराइज लाईट आहे, हा ऑर्गॅनिक सोल्युशन मधून पास झाला आणि तो अँटी क्लॉकवाईज डिफ्लेक्ट झाला. अँटी क्लॉकवाईज डिफ्लेक्ट झाला म्हणजे ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. आणि जो तो ऑप्टिकली ऍक्टिव्ह सोल्युशन जो आहे, जर प्लेन पोलराइज लाईटला अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनला रोटेट करतोय, कोणत्या डिरेक्शनला रोटेट करतोय, अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनला काय करतोय, रोटेट करतोय, तर तो सोल्युशन कसला सोल्युशन आहे, तर लेवोरोटेटरी सोल्युशन आहे. कसला सोल्युशन आहे तो, लेवोरोटेटरी. आणि या लेवोरोटेटरी सोल्युशनला आपण एल किंवा मायनस न रिप्रेझेंट करतो. एल किंवा कशाने रिप्रेझेंट करतो, मायनस न. कन्सेप्ट समजली का ही सगळी भानगड? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, जी प्लेन पोलराइज लाईट आहे, त्या प्लेन पोलराइज लाईटला तुम्ही एखाद्या ऑर्गॅनिक सोल्युशन मधून पास केला आणि ती जी बाहेर पडणारी लाईट आहे, जर क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज रोटेट झाली, तर तो सोल्युशन ऑप्टिकली ऍक्टिव्ह सोल्युशन आहे आणि त्याला म्हणतात ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. त्याला म्हणतात ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. मग तुम्ही म्हणणार, मॅम ठीक आहे की मी प्लेन पोलराइज यातून पास केली, प्लेन पोलराइज लाईट मी ह्यातून पास केली, पण ती जी प्लेन पोलराइज लाईट आहे ती क्लॉकवाईज पण डिफ्लेक्ट नाही झाली आणि अँटी क्लॉकवाईज पण डिफ्लेक्ट नाही झाली, ती आहे तशी बाहेर पडली. जर मला सांगा, मग अशी प्लेन पोलराइज लाईट ऑर्गॅनिक सोल्युशन मधून पास केलं आणि त्या ऑर्गॅनिक सोल्युशन मधून पास केल्यानंतर ना आहे तशी बाहेर पडली, क्लॉकवाईज पण रोटेट नाही झाली, अँटी क्लॉकवाईज पण रोटेट झाली नाही, तर त्या केसमध्ये तो सोल्युशन कसा आहे, तर ऑप्टिकली इनऍक्टिव्ह आहे. समजतंय ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे? तुम्ही पॉलिक्रोमॅटिक लाईट घेतली, त्याला पॉलिक्रोमॅटिक लाईट म्हणजे मिक्सचर ऑफ डिफरंट कलर वेव्हलेंथची, त्यापासून सिंगल वेव्हलेंथ कलर घेतली, सिंगल वेव्हलेंथ कलर मधून निकोल प्रिझम मधून पास केला, निकोल प्रिझम मधून पास केल्यानंतर तुम्हाला प्लेन पोलराइज लाईट, अशी मोनोक्रोमॅटिक लाईट जी फक्त सिंगल डिरेक्शनलाच व्हायब्रेट होते, एक्स वाय प्लेन तर एक्स वाय प्लेन, वायझेड प्लेन तर वायझेड प्लेन, एक्झेड प्लेन तर एक्झेड प्लेन. निकोल प्रिझमचं काम आहे एक्स वाय ला पास करत, म्हणजे एक्स वाय निकोल प्रिझमच्या जी काही स्क्रीनिंगची डिरेक्शन आहे ना, त्याप्रमाणे जर ती एक्स वाय प्लेनला पॅरलल आहे, तर एक्स वाय प्लेनची डिरेक्शनला व्हायब्रेट होणारेच पास होणार आहेत, बाकी सगळे कॅन्सल होणार आहेत. फिल्टरिंग लक्षात घ्या. मग ही जी प्लेन पोलराइज लाईट आहे, एखाद्या ऑर्गॅनिक सोल्युशन मध्ये किंवा एखाद्या सोल्युशन मधून मी जर पास केला आणि तो बाहेर पडणारी जर लाईट आहे ती क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज रोटेट झाली, तर तो सोल्युशन ऑप्टिकली ऍक्टिव्ह सोल्युशन आहे. आणि जर ती लाईट बाहेर पडणारी रोटेटच नाही झाली, तर तो काय आहे, तर ऑप्टिकली इनऍक्टिव्ह सोल्युशन. काय आहे, ऑप्टिकली इनऍक्टिव्ह सोल्युशन. ही कन्सेप्ट समजली का? कारण ह्या कन्सेप्ट वरती बेस्ड ऑन आपण पुढचे 2-3 म्हणजे पुढचे थोडे डेफिनेशन्स बघणार आहे आणि त्या डेफिनेशन्सचा आणि ह्याचा खूप संबंध आहे, पण हे समजणं गरजेचं आहे. हे समजलंय का सांगा पहिला? ठीक आहे. आता पुढे बघा, कायरल कार्बन. कसला कार्बन? कसला कार्बन? कायरल कार्बन. चिराल नाही, कायरल कार्बन. कायरल कार्बन पासून मिळणारा कंपाऊंड कोण असतो, तर कायरल कंपाऊंड. कायरल कार्बन पासून मिळणारा कंपाऊंड कोण असतो, तर कायरल कंपाऊंड. आता कायरल कार्बन, अ कार्बन टू विच all 4 atoms or groups attached are different. असा कार्बन की ज्याला चारही ग्रुप वेगळे जॉईन झाले, त्या कार्बनला कायरल कार्बन म्हणतो. त्याला असिमेट्रिक कार्बनही म्हणतो. त्याला असिमेट्रिक कार्बनही म्हणतो. असा कार्बन ज्याला चारही ग्रुप वेगळे जॉईन झालेत. मग ते चारही ग्रुप ऍटम असू शकतात किंवा मॉलिक्यूल असू शकतात. इथं बघा, हा कार्बन आहे, इथं क्लोरीन आहे, इथं ब्रोमीन आहे,
इथं आयोडीन आहे आणि इथं फ्लोरीन आहे, तर ह्याला मी ऍस्ट्रिक साइन न दाखवलं. कायरल कार्बनला कसं दाखवलं जातं? ऍस्ट्रिक साइन न दाखवलं जातं. कायरल कार्बनला कसं दाखवलं जातं? ऍस्ट्रिक साइन न. कायरल कार्बनला कसं दाखवलं जातं? ऍस्ट्रिक साइन. कायरल कार्बनला कसं दाखवलं जातं? तर ऍस्ट्रिक साइन. चारही ग्रुप वेगळे काय आहेत? चारही ग्रुप वेगळे आहेत. चारही ग्रुप वेगळे आहेत. चारही ग्रुप वेगळे. ठीक आहे. परत इथं बघा अजून एक एक्झाम्पल. CH3C इथं H इथं Cl इथं CH2 इथं CH3. यामध्येही कायरल कार्बन आहे. हा बघा हा वाला कार्बन कायरल कार्बन आहे. हा कायरल कार्बन काय सांगा? कारण इथं CH3 आहे, इथं CH2CH3 आहे, इथं Cl इथं H. चारही ग्रुप वेगळे आहेत, त्यामुळे हा असिमेट्रिक कार्बन किंवा कायरल कार्बन आहे. असिमेट्रिक कार्बन किंवा कायरल कार्बन आहे. आता ग्लुकोज बघा. ग्लुकोज हा असा असतो CHO C इथं OH इथं H परत C इथं H इथं OH परत हा C इथं OH इथं H परत हा C इथं OH इथं H इथं C इथं H आणि OH. हा ग्लुकोजचा रिप्रेझेंटेशन आहे बाळांनो. रिप्रेझेंटेशन ग्लुकोजचा. ह्या ग्लुकोजच्या रिप्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला असं दिसेल की पहिला वाला हा बघा हा पण कायरल कार्बन आहे, कारण हा CHO ग्रुप आहे, हा OH ग्रुप आहे, हा H ग्रुप आहे आणि हा पूर्ण एक ग्रुप आहे. समजलं का? कायरल कार्बन चारही ग्रुप वेगळे आहेत. परत आता हा पण कायरल कार्बन आहे सेकंड नंबरचा. का सेकंड नंबरचा कायरल कार्बन आहे? हा OH हा H हा इकडचा पूर्ण एक ग्रुप, हा इकडचा पूर्ण एक ग्रुप, वेगळेच ग्रुप आहेत चारही. परत हा कायरल कार्बन आहे. परत हा कायरल कार्बन आहे. इकडचा पूर्ण ग्रुप वेगळा, इकडचा पूर्ण ग्रुप वेगळा, हा ग्रुप वेगळा, हा एक ग्रुप वेगळा. म्हणजे मला दाखवायचं आहे की तुम्हाला एखाद्या कंपाऊंड मध्ये एकापेक्षा जास्त ही कायरल कार्बन. हा पण कायरल कार्बन आहे. कायरल कार्बन म्हणजे असा कार्बन ज्याला चारही ग्रुप वेगळे जॉईन आहेत. आणि 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 सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आणि most of the compounds most of the compounds which contain what? Which contain chiral carbon are optically active. Optically active म्हणजे असा सोल्युशन मी जर ह्याचा सोल्युशन घेतला किंवा ह्याचा सोल्युशन घेतला किंवा ह्याचा सोल्युशन जर मी घेतला आणि त्यातून प्लेन पोलराइज लाईट पास केली, तर कंपल्सरी ती जी प्लेन पोलराइज लाईट आहे एकतर क्लॉकवाईज डिरेक्शनला व्हायब्रेट होणार आहे किंवा अँटी क्लॉकवाईज. म्हणून कायरल कार्बन नंतर घेतला. पहिला ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे आपण समजून घेतो. मग कायरल कार्बन म्हणजे कोण? असा कार्बन ज्याला चारही ग्रुप्स काय असतात तर वेगळे. असा कार्बन ज्याला चारही ग्रुप्स काय असतात तर वेगळे. असा कार्बन ज्याला चारही ग्रुप्स वेगळे असतात हा कायरल कार्बन आहे. आणि मोस्ट ऑफ द कंपाऊंड्स ज्यामध्ये कायरल कार्बन होता ते सगळे ऑप्टिकली ऍक्टिव्ह होते. ऑप्टिकली ऍक्टिव्ह होते म्हणजे त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये, त्या सोल्युशन मध्ये कायरल कार्बन असणारा सोल्युशन मधून जर तुम्ही प्लेन पोलराइज लाईट पास केली, एकतर ते क्लॉकवाईज रोटेट होते किंवा अँटी क्लॉकवाईज. इथं अजून एक सिच्युएशन आहे, ती सिच्युएशन मी तुम्हाला सांगणार आणि त्यावरती तुम्ही मला उत्तर डिस्कस करायचं आहे, कारण मी तो पॉइंट पुढच्या लेक्चरला एक्सप्लेन करणार आहे. ऑप्टिकल आयसोमर्स असतात. ऑप्टिकल आयसोमर्स तुम्ही ऐकला असशील. ऑप्टिकल आयसोमर्स ऑप्टिकल आयसोमर्स म्हणजे असे आयसोमर्स जे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस फॉर्म करतात एक दुसऱ्याचे.
हा 2-क्लोरोब्युटेन आहे बाळांनो. ह्या 2-क्लोरोब्युटेन मध्ये इथे हा कायरल कार्बन आणि हा पण कायरल कार्बन, दोघांमध्ये फरक आहे की कन्सिडर करा की हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, म्हणजे हा प्लेन पोलराइज लाईट ह्या सोल्युशन मधून असा कंपाऊंड असणारा सोल्युशन मधून पास केली तर क्लॉकवाईज, तर हा डेक्स्ट्रो रोटेटरी आहे आणि हा लेवो रोटेटर आहे. म्हणजे असा जर असेल ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी त्याची ह्या अशी जर असेल, म्हणजे हे जे दाखवलंय ओरिएंटेशन इन द स्पेस असंच असेल. ठीक आहे, तर ही जर डेक्स्ट्रो रोटेटरी आहे तर ह्याची मिरर इमेज जी असेल ती काय असणार आहे, तर लेवो रोटेटरी असणार आहे. लक्षात ठेवा, हे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी हे दोन्ही पण ऑप्टिकल ऍक्टिव्ह असणार आहेत. हा क्लॉकवाईज रोटेट केला तर हा काय करणार आहे, अँटी क्लॉकवाईज रोटेट होणार. माझा प्रश्न असा आहे की मी एक असा ऑर्गॅनिक सोल्युशन घेतला की ज्यामध्ये हा जो आहे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी जो डेक्स्ट्रो रोटेटरी आहे त्याला 50% घेतला आणि लेवो रोटेटरी पण 50% घेतला, म्हणजे ह्या दोघांचा इक्विमोलार मिक्सचर घेतला. ह्या दोघांचा इक्विमोलार मिक्सचर घेतला आणि त्यातून प्लेन पोलराइज्ड लाईट पास केली तर काय होणार हे तुम्ही सांगायचं मला, आणि ह्याचा पॉइंट आपण पुढच्या लेक्चरला एक्सप्लेन करायचा. आतापर्यंत जे काही पॉइंट्स झाले ते प्रॉपर करा, त्यावेळी करा, तुम्हाला सोपं जाईल. थांबला तर अवघड जाणार फॉर शुअर. ठीक आहे, थँक्स फॉर वॉचिंग माय लेक्चर. बाय बाय.